नमस्कार मंडळी, कशा आहे तुम्ही? छान मजेत आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज बनवणार आहोत छान असा खमंग हेल्दी नाश्ता, जो आहे रेसिपी ओट्स. तर ओट्सचं पॅकेट मी आणलेलंच होतं घरी. तर कांदा कापून घेतला, पहिले कढई ठेवली, तेल टाकलं, जिरं मोहरी टाकली, कापलेला कांदा टाकला आणि कढीपत्ता टाकला. आणि आपल्याला वाटतील अशा आपण भाज्या घेऊ शकतो. कढीपत्ता, हिरवी मिरची खूप कमी टाकली. त्याच्यात ऑलरेडी थोड्या भाज्या आहेत, पण आपल्याला आवडतात म्हणून आपण अजून घालायच्या. इकडे गाजर आहे, टोमॅटो आहे, हवे असल्यास तुम्ही वाटाणे पण घेऊ शकता. काकडीचं पण मी 1-2 फोड घेतली. अशा प्रकारे सगळ्या भाज्या टाकून छान परतून घेऊ शकतो आपण. मस्त अशा परतून घ्यायच्या. थोडंसं हळद, थोडंसं लाल तिखट, हिरवी मिरची आपण थोडीशी टाकलेलीच आहे, तर किंचित टाकायचं आपल्या चवीनुसार. नसलं तर मुलं खाणारच नाही, तर नाही टाकलं चालतं. आणि पाणी टाकून घेतलं आपल्याला लागेल तेवढं. मी 1 ग्लास पाणी टाकलं पूर्ण दोघांसाठी. आणि त्याच्यात जितका मावेल त्या हिशोबाने आपल्याला ओट्स घालायचे आणि छानपैकी ढवळून घ्यायचे. वरून थोडासा मॅगी मसाला पण आपण टाकू शकतो. मी टाकलेला आहे. तुम्हाला आवडला तर ठीक, नाही आवडला तर तुम्ही नाही पण टाकू शकत. तर अशा पद्धतीने झाले आपले गरमागरम ओट्स. वरून टाकले छान हिरवी कोथिंबीर आणि आता झाला आहे झटपट नाश्ता आपला तयार. तर शिजलेला आहे नाश्ता. ओट्स बघा किती छान झाले. अरे सांडले माझ्याकडनं, गरम होतं तर. आता हे टाकून घेते दोन्ही बाउलमध्ये. खूप असा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे. तर ओट्स कोणाकोणाला आवडतात तर नक्की सांगा. आणि खूप छान असा नाश्ता तयार करून खा. मी तयार केला. आणि यावर आता थोडंसं आपण छानपैकी असं तूप टाकून घेऊया. एकच नंबर दिसतो मग, आणि लागतोही 1 नंबर. हे बघा, मी तूप टाकून घेतलं छान असा. मला तर आता राहत नाही, एकदम गरम गरम. खूप थंडी आहे, थंडीमध्ये गरमागरम नाश्ता. तर तूपही विरघळून गेलं आणि आता आपण खायला लागू. तर खूप छान असं झालेलं आहे. लाईक करा, कमेंट करा. आणि करतो आहे आम्ही आता नाश्ता. तर बाय, मग या नाश्ता करायला. धन्यवाद. बाय बाय.